हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। और हमारे आज के विक्टर एक इंजीनियर हैं, एक इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर हैं जिनका नाम है निखिल। इस बच्चे को देखती हूं, इस बच्चे के बारे में सोचती हूं तो इसके साथ के जो मेमोरीज हैं वो बहुत ज्यादा इंपैक्टफुल है कि ये बच्चे ने ऐसे वैसे नहीं, तकरीबन 17 मेंस, अगेन आई रिपीट द नंबर, 17 मेंस की हार को फेस किया है। 17 मेंस की हार को फेस करने के बाद, 17 मेंस को रिजेक्शन मिलने के बाद ये बच्चे ने एसबीआई असिस्टेंट जूनियर एग्जाम क्रैक की 2020 में। ईपीएफओ एसएसए में करंटली ही इज वर्किंग। निखिल की कहानी कुछ ऐसी है। निखिल बेसिकली चंद्रपुर डिस्ट्रिक्ट से हैं। निखिल के फैमिली में इनके पेरेंट्स और 2 छोटे भाई हैं। निखिल घर के बड़े लड़के हैं। निखिल के डैडी फार्मर हैं, मम्मी हाउसवाइफ हैं। निखिल के दूसरे नंबर के भाई फार्मिंग करते हैं और सबसे छोटे भाई अपना एजुकेशन परस्यू कर रहे हैं। निखिल को पढ़ाई में इंटरेस्ट, या बोलिए पढ़ाई में ये बच्चा शुरू से अच्छा था। निखिल ने अपनी इंजीनियरिंग कंप्लीट की शेगांव कॉलेज से, ठीक है। निखिल ने इलेक्ट्रॉनिक स्पेशलाइजेशन लिया। 2017 में इंजीनियरिंग होने के बाद 1 साल ये बच्चा 2018 तक डूइंग नथिंग। स्टिल ही वाज डिसाइडिंग कि मैं क्या करूं। एमबीए पूना से करना चाहते थे लेकिन कुछ बात जमी नहीं। 2018 अक्टूबर में निखिल ने एसएसए ज्वाइन किया अपने एक बैचमेट के सजेशन पे, जिनका नाम है सचिन जाधव, जो करंटली आरबीआई में काम कर रहे हैं। ही इज ऑल्सो a student of SSA, I can say, proudly say that, I should say. 2018 अक्टूबर 2000 में बैच ज्वाइन करने के बाद तकरीबन पूरा साल 2019 और 2020 का स्टार्टिंग पार्ट में इस बच्चे ने 17 मेंस एग्जाम लिखे। लेकिन सब में से हार मिलने के बाद, डिजेक्शन मिलने के बाद, लॉकडाउन पीरियड जब मार्च 2020 में शुरू हुआ, इस बच्चे ने हर किसी से एनालिसिस मांगा कि मैं कहां गलत जा रहा हूं। मजाक नहीं होता है कि 17 मेन से आपको निकाला जाए और फिर भी आप उठ के खड़े रहो कि नहीं मुझे प्री लिखनी है फिर से। क्या गलत हुआ? निखिल ने जब सब टीचर्स के साथ डिस्कस किया, फ्रेंड्स, सीनियर्स के साथ डिस्कस किया, तो पता चला कि निखिल स्ट्रैटेजिक एनालिसिस, मॉक टेस्ट देने के बाद एनालिसिस बराबर नहीं कर रहे थे, जिसकी वजह से ये प्रॉब्लम आया।
स्ट्रैटेजिक एनालिसिस करना चाहिए और कैसे करना चाहिए मॉक टेस्ट का एनालिसिस, ये मैंने आपको बताया है क्वेस्टपॉड 11 में। निखिल की सिर्फ वही गलती हो रही थी, निखिल ने उस गलती पे अटैक किया एंड फाइनली ही हैज गॉट द रिजल्ट फॉर एसबीआई असिस्टेंट इन द ईयर 2020। Currently, Nikhil is working as an SSA with EPFO. Okay, पुणे में इनकी पोस्टिंग है। आई एम सो प्राउड ऑफ योर निखिल। लेकिन निखिल की कहानी से एक बात पता चलती है बच्चा, कि अगर एक भी छोटी सी गलती हो जाए तो बहुत बड़ा डिस्ट्रक्शन कॉज कर सकती है। आप प्लीज फाइंड आउट करो कि आप कहां कम पड़ रहे हो। बट निखिल की और कहानी हम निखिल से ही सुनते हैं। हॅलो एव्हरीवन, माझं नाव निखिल भगवान चिकाटे आहे। मी मूळचा चंद्रपूर इथला रहिवासी आहे। माझं शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स एसएसएमसी शेगावमध्ये झालेलं आहे। माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं झाल्यास, माझ्या फॅमिलीमध्ये 6 मेंबर आहेत। माझे आई वडील शेतकरी आहेत आणि माझा जो मजो भाऊ आहे तो पण शेती करतो आणि जो लहान भाऊ आहे तो अजून शिक्षण घेत आहे। आपण खूपदा ऐकलं असेल की एका मोठ्या भावाने लहान भावाला शिकवलं, पण माझ्या केसमध्ये उलट आहे। माझ्या मजो भावाने मला शिकवलंय, मला फायनान्स केलेलं आहे, मला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। म्हणजे सुखदुःखामध्ये त्यांना सपोर्ट केलाय। जेव्हा मी डिप्रेस होतो तो मला सांगत असतो नेहमी। तसेच माझे आई वडील पण सांगत असतात। जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मी पुण्याला आलो एमबीएची प्लॅनिंग म्हणून, म्हणजे एमबीए करायचं होतं मला। तर पण जसं पाहिजे तसं आउटपुट मिळालं नाही। मग त्यामुळे मी 1-2 ठिकाणी जॉब पण केली। पण मग मित्रांनी सजेस्ट केलं की तू जर एमबीएचं प्रिपरेशन करत होता तर तुला थोडंफार मॅथ्स येत असेल, त्यामुळे तू बँकिंगची प्रिपरेशन का नाही करत। त्यांनी मला त्यांच्या रेफरन्स थ्रू मी एसएसए मध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये आलो। बॅच माझी ऑक्टोबर मध्ये फेब मध्ये कंप्लीट झाली। त्यामध्ये माझं स्टडी प्लॅन असं होतं की मी डेली एक मॉक द्यायचो आणि त्याचा स्कोर मी माझ्या एका बुकामध्ये लिहून ठेवायचो। तिथे म्हणजे जसे सर म्हणायचे आपल्याला की प्रत्येक रॉंग असेल तर लिहून ठेवा आणि तुम्ही काय इम्प्रूव्हमेंट केली आणि पुढे काय करणार, म्हणजे स्ट्रॅटेजी काय होती ते प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची। आणि मी तसंच तेच बुक घेऊन मी सरांकडे आणि मॅमकडे जायचो। हमेशा मॅम आणि सर मला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सांगायची की आज तू अप्लाय करून बघ, हे पुढे तुला आता कामात येईल किंवा तुझा स्कोर इम्प्रूव्हमेंट होईल। तसंच मला फातिमा मॅम पण खूप काही सांगायचं, त्यांच्यामुळेच मला बुक वाचण्याची सवय झाली। मी आता पण स्टिल बुक वाचतो। त्यांचं नवीन म्हणजे जे काही ऍक्टिव्हिटी होत असतात मॅम कडनं ते मी पुन्हा फॉलो करत होतो तेव्हा। तसंच मी डेली 1 ते 2 घंटे रीडिंग, न्यूजपेपर रीडिंग, 1 घंटा बुक रीडिंग आणि मला पझल्स आवडत, त्यामुळे मी रोज 15 ते 20 पझल सॉल्व्ह करत होतो आणि 3 ते 4 मी डीआयचे सेट डेली बेसिसवर सॉल्व्ह करत होतो। त्यानंतर बाकीचे जे जीके असेल तो जीके मी ग्रुप स्टडी करायचो। जे डेली आमचं डेली ग्रुप चालायचा, तिथे आम्ही डेली जो आज करंट अफेअर असेल तो आम्ही तिथे डिस्कस करायचो आणि स्वतः मी सायंकाळी पण क्विज द्यायचो त्याबद्दल। आणि मोस्ट डिप्रेसिंग पार्ट म्हणजे माझं जवळपास 20 सर्वच निघत होते, पण जेव्हा 2020 चालू झाला आणि पहिल्या दिवशीपासून म्हणजे 1 जानेवारी पासून मेन्सचे रिझल्ट लागले, पण माझे काहीच रिझल्ट निघाले नाही। 1 तारखेला 3 रिझल्ट लागले, मग 2-3 दिवसानंतर एलआयसी, ईएसआयसी असे खूप सारे रिझल्ट लागले। जवळपास माझे 15 ते 16 मेन्स होते जे निघाले नाही। मग त्यानंतर मी खूप जास्त खचलो होतो की मला समजत नव्हतं की काय करावं, कारण की माझा अभ्यास तर व्यवस्थित चालू होतं, सर्व गोष्टी व्यवस्थित चालू होतं, निघत होते आणि मेन्सचं पण प्रॉपर जात होतं, पण जो फायनल सिलेक्शन होता तो व्यवस्थित येत नव्हता। मग लॉकडाऊन लागला, लॉकडाऊनमुळे मग मी घरी आलो। मग घरी आल्यानंतर थोडं विचार करायला लागलो की नाही, आपण तर व्यवस्थित होतो ना, आपलं तर सिलेक्शन होणार होतं, काय कुठं कमी पडत होतं। मग मी स्वतः पहिल्यापासून जे माझे मॉक बुक होते मी तिथं स्वतः पुन्हा एकूण एक बघत होतो की इथले कंटिन्यू जे माझे रॉंग होतात ते कोणत्या गोष्टी होत होतात, जे मी मॉक अनालिसिस करत होतो ते मी त्या गोष्टीवर ऑब्झर्व करायला लागलो। मग मॅम सोबत बोलणं झालं माझं त्याबद्दल, शुभम सरांसोबत पण बोलणं झालं आणि जे आपले सिनियर्स होतात त्यांच्यासोबत पण बोलणं झालं की मला काय नवीन करायला पाहिजे। मग त्यांच्या सजेशन नुसार मी माझ्या स्टडीमध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट करत गेलो। जे सर विकली टॉप सांगत होते त्याच्यामध्ये
एक एक पॉइंट मी माझ्या स्टडीमध्ये ऍड करत गेलो. त्यानंतर आणखी मग त्यानंतर थोडा थोडा माझं अजून स्कोर वाढायला लागला. काही पॉइंट मिस होत होते, मग ते मी लिहून काढायचो की कुठं काय मिस होतात. आणि माझं असं शेड्यूल होतं की जे मी एक्झाम द्यायचो, म्हणजे प्री असो की मेन्स असो, ते मी माझ्या स्वतः बुकामध्ये अटेम्प्ट आणि रिझल्ट आल्यानंतर किती मला मार्क्स आले ते पण मी अनालिसिस करायचो. प्रॉपर अनालिसिस ते व्यवस्थित होत होतं माझं. त्यानंतर माझं म्हणून मी व्यवस्थित अजून स्टडी लागत होतं. आणि जीके तर माझं तसंही ग्रुप स्टडी चालूच होतं आणि सेल्फ पण चालू होतं. आणि मग त्यामुळे मला थोडं इम्प्रुव्हमेंट दिसायला सुरुवात झाली. आणि आता फक्त माझ्याकडे 2 मेन्स म्हणजे आरबीआय आणि एसबीआय हे 2 मेन्स माझ्याकडे होते. आणि लॉकडाऊन असल्यामुळे मला तर घरी पूर्णपणे म्हणजे अभ्यास होत नव्हता. कारण की लहान असल्यामुळे ना खूप जास्त गोंधळ असल्यामुळे व्यवस्थित अभ्यास होत नव्हता. तर त्यामुळे मी औरंगाबाद मध्ये जायचं ठरवलं. पण बाबांनी थोडा नकार दिला, पण तरी पण त्यांना कन्व्हिन्स करून मी शुभम सरची परमिशन घेऊन मी औरंगाबादमध्ये 1-1.5 महिन्याच्या म्हणजे आरबीआयच्या 1-1.5 महिन्याच्या आधी आलो. आम्ही 3-4 मित्र मिळून रूम केली आणि तिथे अभ्यास करायला स्टार्ट केली. हळूहळू तिथे मी मला 100% पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनी मला हे आयुष्यामध्ये हे 2च एक्झाम काढायचे, आता दुसरं काही एक्झाम आहेच नाही माझ्या आयुष्यामध्ये, असा टार्गेट घेऊन मी आलो. आणि फायनली माझं एसबीआय मध्ये नोव्हेंबर 24 नोव्हेंबरला माझा रिझल्ट लागला एसबीआयचा आणि एसबीआय मध्ये माझं सिलेक्शन झालं. माझे घरचे खूप खुश होते. आणि तेच की पूर्णपणे हळूहळू इम्प्रुव्हमेंट करत गेलो माझ्या लाईफमध्ये. मला माहित होतं की कधी माझं होणार. फक्त एक प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात आली की आपलं सिलेक्शन होणार, फक्त आपल्याला पेशन्स आणि सेल्फ मोटिवेशन हमेशा गरजेचं असेल. नवीन एस्पायरंट्सला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही हमेशा तुम्हाला असं आपल्या बँकिंग याच्यामध्ये टॅलेंट असणं महत्वाचं नाही. आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिस आणि पेशन्स असणं आणि सेल्फ मोटिवेट राहणं हे गरजेचं आहे. आणखी अशा पद्धतीने मी सध्या आता ईपीएफओ मध्ये ऍज अ सोशल सिक्युरिटी असिस्टंट म्हणून पुण्यामध्ये जॉब करतोय. आधी मी एसबीआय मध्ये ज्युनियर असोसिएट होतो नाशिकला. आणि मी सर्वांचा धन्यवाद करतो. फातिमा मॅममुळे मला खूप काही शिकायला मिळालं. आता पण मी स्टील मी बुक रीडिंग करत असतो. आणि शुभम सर अकॅडमी, यश सर आणि जे माझे मित्र ग्रुप मेंबर होते त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि माझे आई वडील आणि आशिष वैभव जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं पण धन्यवाद करतो. थँक्यू. Thank you so much, Nikhil, for being a part of SSA and being again a part of that league which motivates the other students of SSA. I'm so proud of you, Nikhil. तुम्हारी स्माइल और तुम्हारा टेंशन वाला चेहरा दोनों मेरे सामने हमेशा घूमते हैं कि कैसे इस बच्चे ने अपने टेंशन को, अपनी हार को, अपनी उस जीत और हासिल करने वाले स्माइल में ट्रांसफॉर्म कर दिया. Proud of you. SSA salutes you. Thank you so much.